पुष्पा 2 या वर्षीचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सिनेमा आहे, यावर खरं तर दुमत नाही. पहिल्याच दिवशी या सिनेमाचे जर आकडे बघितले ग्लोबली तर 170 कोटीहून अधिकचा व्यवसाय या सिनेमाने अगदी पहिल्याच दिवशी केला. रेकॉर्ड ब्रेक त्याची ॲडव्हान्स बुकिंग असेल किंवा हिंदी पट्ट्यामध्ये सुद्धा फक्त हिंदी डब व्हर्जनमध्ये या सिनेमाने जवळपास पहिल्या दिवशीच 72 कोटीहून अधिकचा व्यवसाय केलाय. जो 65 कोटीचा आधीचा जवानचा रेकॉर्ड होता तो सुद्धा त्याने मोडलाय, अशी बातमी आत्ताच बाहेर आली आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर ह्या वीकेंडपर्यंत सुद्धा त्याच्या बुकिंग्स सगळ्या हाऊसफुल आहेत. अशा केसमध्ये पहिल्या सिनेमाची किंवा पहिल्या पार्टची जी हाईप होती त्याला मॅच करत आणि इतकी उत्सुकता ताणून धरत 2-3 वर्षानंतर आलेला हा जो सिनेमा आहे हा खरं तर सगळेच बघायच्याच प्रयत्नात आहेत आणि वीकेंड होता होता जवळपास सगळेजण तो बघतीलच. त्यामुळे त्या एकंदर अर्थाने जर विचार केला या सिनेमाच्या हाईपचा तर हा रिव्ह्यू करणं एक केवळ औपचारिकता आहे. पण म्हणून या सिनेमाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं किंवा त्याला पूर्णपणे तशी एक संधी देणं की तो सगळ्यांनी पाहाच हेही बरोबर नाही. एक कलाकृती म्हणून त्याचा नेमका काय दर्जा आहे ह्याचंही थोडंसं विवेचन होणं गरजेचं आहे. त्यामुळे हा अट्टहास. रिव्ह्यू करूयात पुष्पा 2. पुष्पा मतलब ब्रँड. एकंदर जर तेलुगू इंडस्ट्रीचा अभ्यास केला तर त्या इंडस्ट्रीकडून येणारा जो काही एक सिनेमाचा भाग असतो तो अतिरंजित असणं, भडक असणं हे काही नवीन नाही. पुष्पाच्या पहिल्या भागामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला दिसल्या होत्या. त्यातले काही गोष्टी 100% प्रॉब्लेमॅटिक असताना सुद्धा पटकथेच्या पातळीवर तो एंगेजमेंट पुरवत होता, मनोरंजक होता. त्याच्यामुळे ती कथा, ती पटकथा आपल्याला पुढे पुढे घेऊन जात होती आणि उत्तम मनोरंजन मूल्य पुरवत होती. म्हणूनच सेकंड पार्टचा सुद्धा घातला गेला असावा. याबद्दल सुद्धा तसं तर पाहिलं तर ऑब्जेक्शन काही नाहीये. पण हा जो भाग आहे तो मनोरंजनाच्या बाबतीत थोडासा फिका पडतो आणि बऱ्यापैकी तो पसरट झालेला आहे. पुष्पा 2.5 अक्षर, नाम छोटा है लेकिन साउंड बहुत बड़ा. एक साधा मजूर असलेला पुष्पा एक चंदनाची तस्करी करणारं एक सिंडिकेट पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतो. आपल्या प्रतिस्पर्ध्यांना बाजूला करतो. यशाची पुढची पावलं टाकायला लागतो. द रूल मध्ये आता त्याच्या महत्वाकांक्षा वाढलेल्या आहेत. तो अजून यशाची पुढची पायरी गाठायचा प्रयत्न करतो. राष्ट्रीय गोष्टी आंतरराष्ट्रीय दर्जाला नेऊन ठेवायचा प्रयत्न करतो. या दरम्यान कोणत्या गोष्टी होतात, त्याला नवीन विरोधक तयार होतात का, जे त्याचे जुने शत्रू आहेत ते त्याच्या प्रगतीमध्ये परत एकदा अडथळा आणू पाहतात का, हा सगळा भाग ह्या सिनेमामध्ये चित्रित केलेला आहे. इंटरव्हल पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी सुरळीतपणे चालतात सुद्धा, की पारंपरिक जे आपल्याकडे सिक्वेल्स बनतात तशा पद्धतीचा हा सिक्वेल नसून ती मागचीच कथा पुढे घेऊन जाताना सगळे मागचे जुने सुद्धा पात्र आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे एक स्टोरी बिल्डिंग तर होतेच, पात्रही तेच असल्यामुळे ते फॅमिलियर पूर्ण वातावरण असतं. पण हळूहळू हा सिनेमा थोडासा आपला जी गेअरिंग आहे ती सोडायला लागतो, पसरट होत जातो, त्याचा वेग सुद्धा कमी होतो. अनाठाई काही गोष्टी आपल्याला समोर येतात. जे पडद्यावर चाललंय त्या गोष्टींचा विशेष अर्थ लागत नाही, त्या प्रसंगाची पेरणी का झाली असाही प्रश्न पडतो. आणि हळूहळू हा सिनेमा त्याचा जो स्पीड आहे तोही कमी होतो आणि त्याच्यातली उत्सुकता सुद्धा टप्प्याटप्प्यावर थोडासा कमी करत जातो. पुष्पाच्या पहिल्या भागामध्ये भंवर शेखावत नावाने एका नवीन पात्राची एंट्री क्लायमॅक्सच्या थोडीशी आधी करण्यात आली होती. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात आलं होतं की फहाद फाजिल सारखा एक तगडा अभिनेता आता पुष्पाचा प्रतिस्पर्धी असणार आहे. त्याच्यामुळे ह्या दोघांचं जे काही संघर्ष असणार आहे त्याच्याबद्दल उत्सुकता असणं साहजिक होतं. पण सगळ्यात मोठी निराशा ह्याच एका पार्टकडून झालेली आहे. फहाद फाजिलचं पात्र इतक्या कमकुवत पद्धतीने लिहिलं गेलंय की तो कुठेही पुष्पाचा अपोनंट वाटत नाही. सुरुवातीला 1-2 प्रसंगामध्ये ही जाणीव होते खरी, पण पुष्पाकडून सारखं त्याला जी शिकस्त मिळत जाते, त्याला सारखं जो अपयशाचा सामना करायला लागतो आणि तो ज्या पद्धतीने सगळे हे प्रसंग लिहिले गेलेले आहेत त्यामुळे ते फहाद फाजिलचं जे पात्र आहे ते ऍट द एंड जोकर होऊन बसलेलं आहे आणि फिल्म इथंच सगळ्यात जास्त आपल्याला निराश करते. पार्टी होगी पुष्पा, अब होगी पार्टी. पुष्पाच्या पहिल्या भागाच्या यशामध्ये त्याच्या संगीताचा वाटा सुद्धा मोठा होता. भले हिंदी संस्करण असलेली गीतं असो, पण त्यावेळेस ती श्रवणीय होती आणि तितकीच प्रसिद्ध सुद्धा झाली होती. यावेळेसचं संगीत अक्षरशः मी वाह्यात म्हणून वर्णन करेन. एखादं गाणं सोडलं तर बाकीच्या गाण्यांचे आपल्याला शब्दही लक्षात राहत नाहीत, त्यांचं संगीत सुद्धा श्रवणीय नाहीये. अक्षरशः कर्कश अनुभव देणारं हे संगीत आहे. वाह्यात शब्दरचना आहे. पडद्यावर ते बिलकुल सुसह्य वाटत नाही, त्याची कोरिओग्राफी बघा वाटत नाही आणि कधी हा सगळा प्रकार थांबतो जेव्हा पडद्यावर गाणं सुरू होतो, हीच फिलिंग आपल्या मनात पहिल्यांदा डोकावून जाते.
पहिल्या भागाच्या तुलनेत यावेळेसची ऍक्शन कोरिओग्राफी सुद्धा खूप ओव्हर द टॉप झालेली आहे आणि ती डायरेक्ट टोकाला नेऊन पोहोचवलेली आहे. म्हणजे आता पुष्पा हा सर्वसाधारण मनुष्य राहिलाच नाहीये, तो थेट सुपर हिरो आहे असा प्रत्यय येतो जेव्हा आपण ते पुष्पाचा एंट्री सीन बघतो. या एंट्री सीन मध्ये सरळ आता पुष्पा पूर्ण सगळे जे काही फाईट सिक्वेन्स आहेत ते सगळे आता हवेतच परफॉर्म करतो. एका सीन मध्ये तर लिटरली तो क्रिश प्रमाणे उड्या मारत निघतो. त्याच वेळेस आपल्याला लक्षात येतं की ही फिल्म टेक्निकल किंवा ऍक्शन पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला नेमकी कुठे घेऊन जाणार आहे. आणि त्या गोष्टीची जर आपली तयारी नसेल आणि त्या पद्धतीचे लॉजिक्स आपण लावत असू तर मग हळूहळू खूपच जास्त निराशा व्हायला लागते. पुष्पा का उसूल करने का वसूल. या सिनेमाची एकमात्र जमेची बाजू आहे तो म्हणजे अल्लू अर्जुन. अल्लू अर्जुनचा जो पूर्ण शो आहे, त्याचं जे पडदा व्यापून टाकणं आहे, या पात्रामध्ये जो जीव ओतणं आहे, ते भारदस्त कॅरेक्टर कॅरी करणं आहे, त्याचा जो ऑरा मेंटेन करणं आहे, या सगळ्या बाबतीत अल्लू अर्जुननं खरंच कमाल केलेली आहे. एंट्री सिक्वेन्स असो, त्याची डान्सिंग असो, त्याचे ऍक्शन सिक्वेन्स असो, त्याचा ड्रामॅटिक प्रसंग असो, जो काही त्याने काली मातेच्या अवतारामध्ये जे काही परफॉर्मन्स दिलेला आहे तो खरंच लार्जर दॅन लाईफ तर आहेच, पण दीर्घकाळ स्मरणात राहणार आहे. अल्लू अर्जुन जर सोडला तर कुठल्याही पात्राचं फार मोठं डेडिकेशन या सिनेमात दिसत नाही. आणि अल्लू अर्जुन आहे म्हणूनच या पुष्पाचं जे वेटेज आहे, त्याची जी क्षमता आहे, त्याचं जे पोटेन्शियल आहे, त्याच्यापेक्षा तो दुपटीनं वर्क होतो बऱ्याच सीन्समध्ये, असं प्रामाणिकपणे आपल्याला कबूल करायला लागतं. या सिनेमाची जी पटकथा आहे ती अनेक ठिकाणी सदोष वाटत असली तरी किंवा ठिगळं लावल्यासारखं वाटत असली तरी, सेकंड हाफमध्ये ती थोडीशी पसरट झाली असली तरी 3-4 काही प्रसंग आहेत ते खरोखर छान वर्क होतात. त्यामध्ये सीएम ऑफिसमध्ये जो काही घडणारा प्रसंग आहे, ज्यामुळे खरं तर ह्या एका कथेला चालना मिळते, तो छान वर्क होतो. फहद फाजिल आणि अल्लू अर्जुनचं पहिलं जे एन्काउंटर होतं पोलीस स्टेशनमध्ये, तो सुद्धा सीन छान जुळून आलेला आहे. इंट्रोलच्या नंतर रश्मिका मंदानाने सुद्धा एका ड्रामॅटिक प्रसंगामध्ये चांगला परफॉर्मन्स दिलाय. आणि सर ते शेवटी क्लायमॅक्समध्ये थोडीशी आपल्याला उत्सुकता वाढवणाऱ्या काही गोष्टी, फाईट सिक्वेन्स असो किंवा तिसऱ्या भागाची जी काही एक पडताळणी करून त्याची संधी तयार करून जेव्हा हा सिनेमा देतो त्यावेळेस थोडीशी उत्सुकता नक्कीच तयार होते. हे सुद्धा आवर्जून नमूद करावं असं वाटतं. फायर है तू, फायर नहीं, वाइल्ड फायर है. भलेही कुठलाही सिनेमा मास कमर्शियल एंटरटेनमेंट पुरवत असेल तरी त्या पटकथेला पुढे घेऊन जात असताना थोडंसं त्याच्यात लॉजिकल एक्सप्लेनेशन असणं आवश्यक आहे. अशा पठडीतले सिनेमे बघणारा मी एक प्रेक्षक आहे. जर तुम्ही मास एंटरटेनमेंटच्या नावाखाली इलॉजिकल काही बघू शकत असाल, ओव्हर द टॉप काही तुम्हाला पचवता येत असेल, तर हा पुष्पा 2 तुम्हाला भयंकर मनोरंजन पुरवू शकतो. पण एक लॉजिकल एक्सप्लेनेशन सोबत थोडीशी सुसह्यता पटकथेत अपेक्षित असेल तर मात्र पहिलाच भाग बरा असं म्हणायची वेळ हा पुष्पा 2 बघून तुमच्यावर येऊ शकते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका. तुम्ही जर पुष्पा 2 पाहिला असेल, तुम्हाला तो कसा वाटला खाली कॉमेंट करून मला नक्की कळवा. टेक केअर, गुड बाय, थँक्यू.